नको अभिमान करो
चालू करायचंय आपल्याला, काही बी म्हणायचं नाही. आपण धनगरी वंशाची लोक, आपल्याला प्रत्येक टाइम दिलाय. तुला आराध्याला दिलाय, त्याला भजनाला दिलाय, कीर्तनाला दिलाय. नाही तिथं कीर्तन गायचं नाही, नाही तिथं भजन म्हणायचं नाही, नाही तिथं आराध्याची गाणी म्हणायची नाही. आपल्याला टाइम दिलाय की भगवंतानं. आपण धनगरी गाणं कुठलं म्हणतोय? बिरोबाचं, बिरोबाच्या आईचं. तू काय कीर्तन सांगाय, तुला आराध्याची गाणी मला टाइम नाही का? सगळं दिलंय. नाही तिथं व्यर्थ बोंबलायचं नाही, बोंबलायचं. मी तर अशीच म्हणत असती आळ्याच्या मार्गाने. म्हणून म्हणले दादा जातो पहिला जाग्याला, जातो पहिला जाग्याला. जातो पहिला जाग्याला, जातो पहिला जाग्याला. गंगा माझ्या बहिणीनं, गंगा माझ्या बहिणीनं. ए वना गायचा गोड, आता गोड, वना गायचा गोड. लागली होती रटायला, आता रटायला, लागली होती रटायला. लागली होती रटायला, आता रटायला, एकला बघा दिवसाला. म्हणली वनगायचा कुरलुटीत होती गंगा सुरवंता. दादा म्हणले लगडी गाय होती उग वनगायच्या अकराला. म्हणून विचार केलेला आहे त्या गायीनं. सगळ्या गायांनी विचार केला आपला कोण अकूर झाडीत असेल. कुणी म्हणली काही आपल्याला करणी धरणी करीत असेल बाबा. म्हणून कोण इथं रोज नियम करू लागलेला आहे. कोण नियम धर्म करतोय हिला एक दिवशी गाठायची म्हणली. आता असं म्हणल्याबरोबर वरच्या पाऱ्याला गायी चराय जाऊ लागल्या आणि गंगा सुरावंती रोजची रोज नियम करू लागली. देवा कशी नेम करू लागली सांगा मला. झाडून लुटून काढायची, रोजची रोज दिवा लावायची, सडा सारवण करायची. सडा सारवण करीत होती दादा. आणि त्या गायाला वाटायला लागला कोणतरी पापी दुष्ट येऊ लागला, आपला अकूर पूजा लागलेला आहे. आकुर पुजायला लागली दादा. काहीतरी देवरसपणा करायला लागल्या. तिला काय झालंय, काहीतरी चाललंय ना वजन म्हणले इथं. काहीतरी बघितलं पाहिजे म्हणून राखण ठेवली पाहिजे. गाय बर का त्या ठिकाणाला. म्हणून लगडी गाय ठेवली होती म्हणली दादा सकाळच्या पाऱ्याला. कशी ठेवली होती सांगू तुम्हाला. वन गायीची वाकरा गायीच्या वाऱ्याला.
पिलाच्या ठिकाणाला त्यांच्या कोट्याला बाबा आणि कोट्याकडे चालल्याबरोबर पिली लागली होती वरडायला. पिली लागली होती वरडायला. आणि म्हणून तिनं त्या गंगा सुरावंतीनं धावत पळत गेल्याबरोबर काय झालंय त्या येणाला काय लागली होती बोलायला. त्या पिल्याला वाचा फुटलेले आहे. आणि पिली वरडा लागल्याबरोबर मोठ्या भुजन सुद्धा गंगा सुरावंतीला नमस्कार करू लागला. कधी का होईना काम येईल म्हणला त्या टायमाला मी तुझं काम करेल म्हणल्याबरोबर आलं किती गेलं किती संपल्या भरारा. आलं किती गेलं किती संपलं भरारा. अहिल्याबाईच्या तलवारीचा हरिवरारा. अहिल्याबाईच्या तलवारीचा हरिवरारा. अहिल्याबाईच्या तलवारीचा हरिवरारा. अहिल्याबाईच्या तलवारीचा हरिवरारा. आलं किती गेलं किती संपलं भरारा. आलं किती गेलं किती संपलं भरारा. नवनाथ ढोल्याचा हरिवरारा. नवनाथ ढोल्याचा हरिवरारा. नवनाथ ढोल्याचा हरिवरारा. नवनाथ ढोल्याचा हरिवरारा. आलं किती गेलं किती संपलं भरारा. लताबाईच्या वरियाचा हरिवरारा. लताबाईच्या वरियाचा हरिवरारा. लताबाईच्या वरियाचा हरिवरारा. लताबाईच्या वरियाचा हरिवरारा. जातो पहिल्या जाग्याला जाग्याला. जातो पहिल्या जाग्याला जाग्याला. धनगरी गाण्याला गाण्याला. धनगरी गाण्याला गाण्याला. धनगरी गाण्याला गाण्याला. धनगरी गाण्याला गाण्याला. कोण पल्ले कोणाला व कोणाला. कोण पल्ले कोणाला. कोण पल्ले कोणाला व कोणाला. कोण पल्ले मगारानं म्हणाला व म्हणाले सवनाच्या गादीला. बायला मिशा पोटात असते त्या आणि गाड्याला वर असते त्या. ताव मोठा मला बघा मला बघा म्हणून म्हणतो ते दादा. धनगरी गाण्यातली होळी म्हणीन ती पट्टा. कुठल्या कुठे जोडायचं. आंब्याची साल चिचला लावायची. चिचची साल तिकडे सौंदर्याला लावायची. विचारा चरा असावा. आणि संताचं नाव घ्यायचं आणि संताच्या नावाखाली चोऱ्या आणायच्या. म्हणून म्हणली दादा मी अनगड बाई. मी बाईच आहे. किती बी तुम्ही घासलं तरी मी बाईच आहे. तुम्ही गरीब करा पटंड. माझी चूक माई बाप परवा देतील. तुम्ही गरीब तुम्ही लय मोठं म्हणला बारीक राहिला गुरु झाला चेल्या झाला. पण मला अजून कोण म्हणलाच नाही मी तुझा गुरु आहे म्हणून. गडी गडी लय चेल होत्या. 5-5 संघ एक जागेला होत्यात. मी आल्यावर का त्याच्या आधी कुणा राम रहीम एक बोला. राम रहीम एक बोला.
चेपल्या हाणून सांगितलंय पण अक्कल कुठे सज्जन आमच्या सारख्याला. नाही नाही आपल्याला कुठले चेपले आणले ते म्हणतोय कशाचा मार. नाही मला चांगलं वाटलं. मला एकनाथ महाराजांना सांगितलंय बाबा राम रहीम एक बोला फुकट भांडण कशाला. या मूर्खाला काय कळत असतं दादा. मूर्ख. राम तो धोती पहनता है रहीम तो लुंगी लगाता है. बाया बघून ताव. काय म्हणते रे संत साधू संत विसरायसाठी भांडण करू नका. राम तो धोती पहनता है रहीम तो लुंगी लगाता है. दोनों का धागा एक बोला दोनों का धागा एक बोला दोनों का धागा एक बोला दोनों का धागा एक दोनों का धागा एक बोला दोनों का धागा एक बोला. राम रहीम एक बोला फुकट भांडण कशाला. राम रहीम एक बोला फुकट भांडण कशाला. बाबा हो राम तो सीढ़ी रखता है राम तो सीढ़ी रखता है रहीम तो दाढी रखता है. काय म्हणून काय सांगितलंय साधू संतांना काय फरक आहे बाबा हो. राम तो सीढ़ी रखता है रहीम तो दाढ़ी रखता है. दोनों का बाल एक बोला दोनों का बाल एक बोला. दोनों का बाल एक बोला दोनों का बाल एक बोला. राम रहीम एक बोला फुकट भांडण कशाला. राम रहीम एक बोला फुकट भांडण कशाला. मगाशी म्हणली बादचं शहर मी म्हणत होता कुंडा नको मामा पोरगी द्या मला. ही हिरो काम करून घालणारा. कुंडा नको मामा पोरगी द्या मला असं बुवा म्हणतो. पण त्याची चाल माहिती का तुम्हाला कसा ते. ह्याच्या आईला आणि ह्याच्या पोळीचा उद्धार करायची माझी ताकद आहे. काय मला बाईला बघून सगळे संग उभा राहतात आणि ववी म्हणतात. ही कसं म्हणत पहिली माझी ववी ग नवऱ्याच्या आईला. पहिली माझी ववी ग नवऱ्याच्या आईला. लोणावळा गाईला ग नवऱ्याच्या आईला. लोणावळा गाईला ग नवऱ्याच्या आईला. दुसरी माझी ववी ग नवऱ्याच्या बापाला.
आणि सांगतो ना व गावाला सांगतो ना व गावाला सेवा संपून गेली आमच्या आता लांब आमचा अपरांना भाग आणि शाहीर तुमचं नाव लय दिवस ऐकत होते पण तुम्ही नाद करायचा नाही म्हणल्यामुळं आम्हाला इतकं पेटावं लागलं. सत्यवान शाहीरचा नाद करायचा मी म्हणलं तुम्ही तर लय दिवस नाद ऐकते इतका भारी शाहीर आणि असं काही येडवणे बोललं आणि गुरु चांगला करायचा कधी बी. हा एकमेकावर येऊ नका. पहिला मी सांगितले तुमची कला बघायला मी आलोय. कलेचं तुम्ही आणि उत्कृष्ट कला तुम्ही जाहीर केलेली आहे. तुम्ही हे बघा ठेवलं नसलं तरी पण कला छान पद्धतशीर आहे. आमच्या देवाच्या दारात तुमची कशाला या वादावाद. आम्ही तुम्हाला चांगल्या गोष्टी